काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, जिथे आता तेजस्विनीने स्मायराला आपली सून म्हणून ॲक्सेप्ट केलेलं असताना गौतम तिथे येऊन स्मायराचं काय भांडं फोडणार आहे आणि नेमकं काय बोलणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे नुकताच गौतम येऊन गेलेला असल्यामुळे आसावरी जी आहे ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते. तिला काही सुचत नसतं की या सगळ्यावर तिने काय करायला हवं, कारण आता आसावरी आधीच खूप मोठ्या अडचणीत होती. त्याच आता तिचा गोंधळ उडालेला असताना अचानकचं गौतम येणं आणि गौतमने तिला सांगणं की तू या साखरपुड्यासाठी तयार होऊ नकोस, कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मला सरळ आणि स्पष्ट दिसते. तरीसुद्धा तू असं का करतेस मला मुळात कळत नाही आहे. प्लीज प्लीज माझ्यासाठी का होईना तू हे सगळं काही करू नकोस. जर तू ह्या साखरपुड्यासाठी तयार झालीस आणि जर तू काही साखरपुडा वगैरे करून बसलीस ना, तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईन, अशी सुद्धा धमकी आता गौतमने दिलेली असते. गौतमने ही धमकी दिल्यामुळे आता खूपच जास्त टेन्शन ना इथे असणाऱ्या या आसावरीला आलेलं असतं. आसावरी आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तिचं डोकं काम करेन असं झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र तेवढ्यातच ना तिथे गौतम आलेला असतो, जो आसावरीचा होणारा नवरा असतो. तो आल्यानंतर तो म्हणत असतो की मला जरा आसावरीशी बोलायचं होतं. त्याचं मन त्याला कुठेतरी खात होतं. त्याला असं वाटत होतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी बिनसतंय आणि म्हणूनच त्यानं आता ठरवलं होतं की काहीतरी करायचं आणि विचारावं आसावरीला. आसावरी या सगळ्यासाठी तयार तर आहे ना, कारण त्याला आता आसावरीकडे बघून कुठेतरी असंच मनोमन वाटत होतं की या सगळ्यासाठी नक्कीच ती तयार नसणार आहे. घरातले जबरदस्ती तर तिच्यावर करत नाही ना, असे नको नको ते विचार ना आता येऊ लागलेले असतात आणि त्यामुळेच ना एकदा आसावरीशी बोलून घ्यावं असं ठरवलेलं होतं. म्हणूनच आता आसावरी जी आहे तिला तो बाहेर घराच्या घेऊन येतो आणि तिला तो विचारतो की काय झालं आहे, तू डिस्टर्ब आहेस, अजूनही सांग, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, बघ विचार कर. मग आसावरी म्हणते की काहीच नाही झालेलं, नको नको इतका विचार करू, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला तिला गौतम समजावत असतो आणि म्हणत असतो की बघ अजूनही संधी गेलेली नाही आहे, चांगला चान्स आहे. जर तू मला बोललीस ना तर मी घरात कोणालाही काही सांगणार नाही. तू जर मनापासून या सगळ्यासाठी तयार नसशील ना तर नको नको करायला आपण हे लग्न, असंही आता तो म्हणत असतो. पण त्यावेळेला आसावरी काहीच रिॲक्ट होत नाही. आसावरी म्हणत असते की नाही असं काहीच नाही, मी तयार आहे. ती घाबरत घाबरत का होईना बोलते. दुसरीकडे मात्र आता तेजस्विनीच्या घरी आकाशची आई उमा आणि त्याचसोबत स्मायरा या दोघीही जणी आलेल्या असतात. खरं तर आता स्मायराचं गौतमवर प्रेम असतं. मग म्हणूनच उमा त्यानिमित्ताने का होईना भेटायला म्हणून आलेली असते तेजस्विनीला. लग्नाची बोलणी किंवा त्या दोघांचेही पसंती असणं हे सुद्धा गरजेचं आहे ना. त्यासाठी खरं तर उमाने पहिलं पाऊल उचललेलं असतं. स्मायराला घेऊन ती आता गौतमच्या घरी आलेली असते. तेजस्विनी म्हणत असते की तुम्ही अचानक कसं काही येणं केलं. त्यावर आता उमा सांगत असते की गोष्टच तशी आहे, आपलं नातं हे आधीच झालेलं आहे, पण आपण नव्याने अजून एका नात्यात अडकणार आहोत. त्यावर तेजस्विनी खूप जास्त गोंधळते. तेजस्विनी विचारते म्हणजे काय मला कळलं नाही. पण त्याच वेळेला आता स्मायरा खूप जास्त लाजू लागते. त्याबरोबर तेजस्विनीच्या समोर उमा म्हणत असते की आपल्या आकाश आणि साक्षीचं तर जमलंच, पण आता स्मायराचं आणि गौतमचं सुद्धा थोडंफार जमतंय असं दिसते. म्हणजे स्मायराने आम्हाला तिच्या मनातलं जे काही आहे ते सगळं सांगून टाकले. स्मायराचं गौतमवर खूप जास्त प्रेम आहे आणि आपण त्यांच्या लग्नाच्या बोलणीचं पुढे काही करायचं का, म्हणजे तुमची या सगळ्याला सहमती आहे का, हेच आधी मला विचारायचं होतं. म्हणूनच म्हटलं आधी तुमच्याकडे बोलून घ्यावं. मग दुसरीकडे आता हे सगळं ऐकायला तिकडे जयही असतो. जयलाही काही सुधरत नसतं. जयही ऐकून मोठा अचंबित होतो. मग जयला असं वाटतं की खरंच स्मायरा आणि गौतमचं अफेअर आहे का, म्हणूनच आता हे असे वागायला लागले आहेत का, असा विचार ना मनामध्ये कुठेतरी जयच्या येऊ लागतो. पण दुसरीकडे जेव्हा स्मायराला तेजस्विनी बघते तेव्हा ती विचार करते की हीच ती योग्य मुलगी आहे जी आपल्या गौतमसाठी परफेक्ट आहे, म्हणजेच त्यांच्या तोला मोलाची सुद्धा आहे. म्हणूनच मग आता ती तिचे लाड करू लागते. एवढी गोंडस मुलगी असताना कोण नाही बोलणार आहे. खूप
खूप आवडेल आम्हाला हिला सून म्हणून घ्यायला, असं देखील तेजस्विनी बोलते. आणि मी तर माझ्या मुलांच्या लग्नाचाच विचार करत होते. खरं तर एकदा का साक्षीचं लग्न झालं तेव्हा वाटलंच होतं की आता मुलांचीही लग्न व्हावी, पण आता ही मुलं माझी ऐकतात कुठे. हा जय हा असा लग्नासाठी कधी तयार न होणारा, त्याचसोबत गौतमचं काही सांगता येत नाही. पण आज तुम्ही लोक आलात ना, त्या निमित्ताने का होईना यांच्या मनातलं तरी कळलं मला निदान की काय चाललं आहे ते. गौतम थोडे दिवस मला डिस्टर्ब दिसतोय, पण हे सगळं प्रकरण सुरू असेल असं मला वाटलंही नव्हतं, असंही आता तेजस्विनी बोलत असते. तेजस्विनी हे सगळं बोलत असतानाच तेजस्विनीला सून म्हणून पसंत असलेल्या स्मायराला ती अगदीच जवळून हात लावते, गालावरनं हात फिरवून तिचा स्वीकार करत असते. पण त्याच वेळेला नेमका गौतम तिथे येतो आणि गौतम तिथे येऊन आता मोठा बॉम्ब फुटतो. गौतम जेव्हा तिथे येतो ना तेव्हा मात्र लागतो की मी या लग्नासाठी तयार नाही आहे, मुळात मला स्मायराच पसंत नाही आहे. जेव्हा आता गौतम हे सगळं बोलतो तेव्हा मात्र आता जय आणि तेजस्विनी अचंबित होतात आणि त्याला विचारतात की हे सगळं तू काय बोलतोय, तुझं पण तिच्यावर प्रेम आहे ना. म्हणजे तसं स्मायरा बोलते. मग आता स्मायराकडे गौतम रागातच बघत असतो. गौतम रागातच आता स्मायराला म्हणतो की कधी तुला प्रपोज केला आहे मला जरा सांग ना, म्हणजे मी कधी तुला लग्नाविषयी विचारलं आहे का, मला जरा कळू दे. जसं मला माहिती होतं की तू माझ्यावर प्रेम करतेस, तू मला डायरेक्टली विचारलं होतंस, पण मी कधी तुला म्हटलं होतं. तुला तर चांगलंच माहिती आहे की माझं प्रेम कोणावर आहे ते. असंही आता गौतम हा बोलू लागतो. गौतमने असं बोलल्याबरोबर लगेच स्मायरा डोक्याला हात लावून घेते. ती विचार करते की आता हा बोलून बसला नाही म्हणजे मिळवलं. पण आता गौतमला राग आलेला असतो आणि गौतमने सरळ स्मायरासोबत लग्नाला नकार दिलेला असतो. तो म्हणत असतो की माझं प्रेम आहे, पण माझं प्रेम हिच्यावर नाही तर दुसऱ्या मुलीवर आहे. मी हिच्यासोबत कधीही लग्न करू शकत नाही. माझी जी काही स्वप्नसुंदरी आहे ती वेगळी आहे, हिच्यापेक्षा एकदमच वेगळी. आणि मला ना हिच्यासोबत कोणतंही नातं ठेवायचं नाही आहे. याआधी सुद्धा हिनं जेव्हा मला विचारलं होतं ना तेव्हाच मी तिला कन्फर्म सांगितलं होतं की आपलं तसं काही होऊ शकत नाही. तेव्हासुद्धा हिने त्या गोष्टी मनावर घेतल्या नाही. पण स्मायरा हे तुझं किती चुकीचं आहे. म्हणजेच गौतम तिला रागारागात बोलत असतो, पण आता स्मायराला अक्षरशः नकार त्याने दिलेला असतो. पण त्याच्या मनात असलेल्या आसावरीच्या भावना या अजूनही तशाच असतात. पण स्मायराला नकार दिल्यामुळे आता स्मायरा खूप जास्त चिडलेली असते. पण अजूनही त्याने कोणासमोरही त्याला आसावरी आवडते हे मात्र सांगितलेलं नसतं. त्यामुळे सगळीजणं आता त्याच्याकडे पाहू लागतात. नेमकं आता तेजस्विनी आणि जयला कळत नसतं की हा दुसऱ्या कोणत्या मुलीच्या प्रेमात आहे ते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.